नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आज पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घटना ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतील। ढोकमाळ येथील रहिवासी असलेला महेश आडे आणि त्याचा एक मित्र काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी शूट केला। संबंधित तरुणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। हाच तो व्हिडिओ। हा तरुण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे सतत ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना करत होता। तरीही त्याने माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण त्रास थांबला नाही। शेवटी महेशने आत्महत्येने जीवन संपवलं। ही घटना आपल्याला शिकवते की सोशल मीडिया फक्त मनोरंजन नाही, तर जबाबदारीचं माध्यम आहे। पोलिसांनी 7 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप दाखल केला आहे। मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला देत आहे अमोघ चॅनल। आता सकाळी 7:15 झाली आहेत। एनसीपी प्रमुख शरद पवार एक महत्त्वाची मीटिंग घेणार आहेत। यामध्ये आगामी निवडणुकीसाठी जागा वाटप व नवीन पक्षांचा समावेश, विशेषतः राज ठाकरेंचा समावेश यावर चर्चा होणार आहे। पवार म्हणाले आहेत, संपूर्ण निर्णय काळजीपूर्वक आणि संघटनाबद्धपणे घ्यावा लागेल। ही मीटिंग महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकते। राजकारणात संकट आणि संधी दोन्ही या घटनेत दडलेल्या आहेत। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असा दावा केला आहे की मुंबई पोलीस त्यांच्या व्यक्तीवर सुपरविजन व स्निपिंगचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी शासकीय आदेश मिळाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौकशीसाठी मनोज जरंगे तातील यांना पोलिसांनी समन्स बजावले आहे। मित्रांनो, आजच्या घटनांनी आपल्याला विचार करायला भाग पाडला आहे। काळजी, संवेदना आणि सहानुभूती हेच आपल्या समाजाचे खरे लक्षण आहेत। उद्या सकाळी 7:15 पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर महाराष्ट्रातील आणखी महत्त्वाच्या घडामोडींना समजून घेण्यासाठी।